आज होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 24 फेब्रुवारी आणि आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज रात्री महिलांच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत, कारण की आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठीच. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश आलेला आहे, लाडक्या बहिणींना आज हप्ता वाटप करून टाका. त्यामुळेच आज 8वा हप्ता महिलांना मिळून जाणार आहे. तो म्हणजे डायरेक्ट 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामध्ये फक्त काही निवडक बहिणींनाच हे पैसे मिळणार आहेत. फक्त याच महिला असणार आहेत की त्या महिलांना पैसे मिळणार आहेत. परंतु त्या महिला नेमकं कोणत्या आहेत आणि याच महिलांना पैसे कशामुळे मिळणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे फेब्रुवारी महिना तर चालू झालेला आहे आणि आज 25 फेब्रुवारी आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिना संपण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी राहिलेले आहेत. मग त्यामुळेच आजपासून पैसे जे आहे ते वाटप करण्यास सुरुवातच झालेली आहे. म्हणजे आज रात्री 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यावर पैशांचा पाऊसच होणार आहे थोडक्यात. कारण की आतापर्यंत महिलांनी भरपूर प्रतीक्षा म्हणजे वाट पाहिलेली आहे आणि त्या कारणास्तवच आज रात्रीपासूनच पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि उद्या सकाळी तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढू शकता. तर आत्ताचे महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय, तर 8वा हप्ता तर वाटप होणारच आहे. सोबतच 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. कारण की आतापर्यंत महिलांना आता प्रतीक्षा करण्याची किंवा वाट पाहण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. 9व्या हप्त्याची एक्झॅक्ट तारीख म्हणजे फिक्स तारीखच जाहीर झालेली आहे आणि तारीख 9व्या हप्त्याची देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर आज 8वा हप्ता मिळणार आहे, त्याबद्दल सर्व महिलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अजितदादांचा वादा आहे, बहिणींना 8वा हप्ता मिळणारच. म्हणजे अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहिणींना स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की हा दादांचा वादा आहे, पैसे भेटल्याशिवाय एकही महिला वंचित राहणार नाही. आज बहिणींना 8वा हप्ता जो आहे तो मिळून जाणारच आहे. चला तर आता कोणत्या बहिणी आहेत आणि कोणते ते 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यामध्ये आज 8वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणींना कोणत्या अटी पूर्ण केल्याच्यानंतर हे पैसे जे आहे ते मिळून जाणार आहे, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काही अटी यांनी ठेवलेल्या आहेत. आता या अटी कशामुळे ठेवलेल्या आहेत, तर याचे एकच कारण आहे, ते म्हणजे ज्या ओरिजिनल लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना लाभ मिळावा यासाठी शासनाने काही अटी आणि पात्रता ठेवलेल्या आहेत. त्या अटी आणि पात्रता जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. चला तर त्या अटी आणि पात्रता नेमकं काय त्या जाणून घेऊया. तर पहिली अट आहे, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ते म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट देखील आपण त्याला म्हणू शकतो, ती म्हणजे काय आहे, तर तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स तुम्ही भरत नसायला पाहिजेत. कारण की जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. किंवा 4 चाकी वाहन जरी तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या नावावर असेल तरी देखील तुम्ही योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही सर्व अटी पूर्ण करत आहात का, कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर आता 10 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. हे 10 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे जिल्हे आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यामध्ये आज DBT माध्यमाद्वारे बहिणींच्या खात्यावर रात्रीच पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत आणि उद्या सकाळी तुम्ही तर बँकेतून लगेच काढायचे आहेत. तर आज जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेऊया. यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. याच्यानंतर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि सोबतच हे तर सुरुवातीचे जिल्हे आहेत मित्रांनो. नंतर जिल्हे सर्वात इंटरेस्टिंग आहेत, त्याच्यानंतर म्हणजे रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली. तर अशा पद्धतीने 8 ते 10 जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे आणि उद्या तर नवीन यादी तर लवकरच जाहीर होणार आहे. ती यादी म्हणजे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाहिजे असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. काय विषय होतो, अपडेट आले की लगेच तुम्हाला जे अपडेट जर पाहिजे असेल तर व्हिडिओ रोजचे रोज पाहत जा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची छोटी असो किंवा मोठी असो अजिबात अपडेट मीच तुमच्याकडून होणार नाही. तर या 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत आणि सांगितल्याप्रमाणे या अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. आता इतर जिल्ह्यांचं काय किंवा मग इकडे बाकीचे जिल्हे राहिलेत, नागपूर असेल, चंद्रपूर, गडचिरोली, तर या जिल्ह्यांचं काय, या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळतील, तर हे पहा या जिल्ह्यामध्ये देखील पैसे मिळणार आहेत. परंतु आजपासून सलग 3 दिवस हे पैसे जे आहेत ते वाटप सुरू राहणार आहे. आज म्हणजे 25, 26 आणि 27
हे 3 दिवस जे आहे ते लाडक्या बहिणींना हप्ता वाटप जे आहे ते सुरू राहणारच आहे. आज 24 तारीख आहे मित्रांनो आणि आज रात्री 8 वाजल्यापासून म्हणजेच 24, 25 आणि 26 हे 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होत राहणार आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या 5 बँकांना आज अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता प्राधान्य म्हणजे काय, तर या 5 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. हो मित्रांनो, तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही किंवा जास्त काही अडचण येणार नाही. तुम्हाला लाभ जो आहे तो लवकरात लवकर भेटून जाणार आहे. यामधील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे आपली सर्वांची आवडती पोस्ट पेमेंट बँक. मित्रांनो, पोस्टाच्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जरी खाते असेल तुमचे तरीसुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. याच्यानंतर पाचवी बँक आहे मित्रांनो HDFC बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, सोबतच युनियन बँक. तर अशा पद्धतीने 4 ते 5 महत्त्वपूर्ण बँक आहेत. या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल, आधार कार्ड सर्व लिंक असेल तर आज तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. आता महत्त्वपूर्ण काही गोष्ट म्हणजे नवीन योजना येत आहे फक्त लाडक्या बहिणीसाठी. शिलाई मशीन योजना 2400 शिलाई मशीनचे वाटप जे आहे ते दणदणीत वाटप केले जाणार आहे. यामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2400 महिलांना ही शिलाई मशीन मिळणार आहे. परंतु यासाठीचे पात्रता आणि अटी काही यांनी ठेवलेल्या आहेत. तर यामध्ये सर्वात पहिली पात्रता आणि अट आहे अशी आहे, तुम्ही कमीत कमी लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता तुम्हाला जर मिळालेला असेल तरच तुम्ही या शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असायला पाहिजे आणि तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तुम्हाला या शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्हाला आपण अर्ज करण्याची लिंक जी आहे ती लवकरच आपण आपल्या चॅनलवर 1 मार्चपर्यंत तुम्हाला ती लिंकसुद्धा मिळून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर. आता महत्त्वपूर्ण दुसरी योजना म्हणजे घरकुले तर मंजूर झालेलीच आहेत आणि घरकुलाचा पहिला हप्ता 15,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा पडलेला आहे. व मित्रांनो, आज का 1-2 दिवसापूर्वीच महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि तुमच्या खात्यात घरकुलाचे पैसे आले किंवा नाही ते देखील कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगायचं आहे. आता यासाठी नवीन अर्ज कधी चालू होतील तर हे पहा, मार्च महिन्यात सुरुवातीलाच हे अर्ज जे आहे ते नवीन अर्ज चालू होणार आहेत. आणि जर आतापर्यंत घरकुल मिळाले नसेल तर ते नवीन अर्ज तुमचे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तिथे जाऊन तुम्ही नवीन घरकुलासाठी नवीन अर्ज जे आहे ते करू शकता. यासाठी पात्रता आणि अटी काय ठेवलेल्या आहेत तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नसायला पाहिजे आणि सर्व गोष्टी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. या अटी पूर्ण केल्या की 20 लाख घरकुल जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहेत. आता तर दुसरी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे काही बहिणींना अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत लाभ तर मिळालेलाच आहे, परंतु काही बहिणी ज्या आहेत त्या वंचित राहिल्या होत्या, त्यांना एकसुद्धा गॅस सिलेंडरचा लाभ किंवा अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही. आता या कारणास्तव आता अन्नपूर्णा योजनेचं पुन्हा एकदा वाटप सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला जर 3 गॅस सिलेंडर पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे काय, तर तुमच्या नावावर जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर गॅस एजन्सीमध्ये जा, तुमचा गॅस जो आहे तो तुमच्या नावाने गॅस भरून घ्या. गॅस भरून घेता क्षणी तुम्हाला 2 ते 3 तासात 830 रुपये सबसिडी जी आहे ती गॅसची तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे आणि सबसिडी फक्त लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे, इतर कोणालाही याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर ही अन्नपूर्णा योजनासुद्धा तुमच्यासाठीच आहे आणि योजनेसुद्धा लाभ तुम्ही लगेच घेऊन टाका, ही आपल्या चॅनलची इच्छा आहे. तर आतापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण किती पैसे मिळाले असतील तर तुम्हाला आतापर्यंत एकूण 10,500 रुपये जे ते तुमच्या खात्यावर जमा झालेले असतील आणि आता 8वा हप्ता सोबतच 9व्या हप्त्याची तारीख तर आपण पाहणारच आहोत. ते देखील पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. परंतु आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये मिळाले की 9,500 मिळाले की 7,500 मिळाले, कमेंटमध्ये लगेच सांगून टाकायचं आहे, जेणेकरून आमच्या टीमला सुद्धा कळेल की खरंच तुम्हाला पैसे मिळाले आहेत का किंवा नाही आणि इतर पुढची प्रोसेस जी आहे ती नक्कीच आम्ही फॉलो करू. तर आता यामध्ये 8व्या हप्त्याचे वाटपचे नियोजन अखेर जोराशोरात झालेले आहे आणि चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे चेक जो आहे तो गेलेला आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. एकूण रक्कम किती मंजूर झाली लाडक्या बहिणीसाठी ते देखील आपण लगेच पाहूया. तर एकूण रक्कम मंजूर झालेली आहे ती म्हणजे 3,680 कोटी एवढी रक्कम फक्त लाडकी बहीण योजनेसाठीच तयार झालेली आहे आणि मंजूर झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. जर मागील हप्ते आले नसतील, कोणाचा जानेवारीचा हप्ता राहिला, कोणाचा डिसेंबरचा राहिला किंवा कोणाचा फेब्रुवारीचा राहिला, तर अशा महिलांना सुद्धा 8व्या हप्त्याचे नियोजन तर झालेले आहे आणि हा 8वा हप्ता मिळाल्याशिवाय अजिबात कोणी राहणार नाही. परंतु जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे, कारण 1 फेब्रुवारीपर्यंत आता तुम्हाला 10,500 रुपये तर मिळालेच, परंतु सोबतच आता
आठवा हप्ता मिळण्यासाठी नवीन नियम व अटी तुम्ही पूर्ण केल्याही असतील, जे आपण व्हिडिओच्या पुढे मागं सांगितलेलंच आहे. आत्ताच की नवीन अटी कोणत्या आहेत त्या अटी पूर्ण करा, तुम्हाला सुद्धा आठवा हप्ता मिळून जाईल. तर आता महत्त्वाची गोष्टीकडे वळूया, ते म्हणजे 25 पैठणी साड्या आहेत, त्यासुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीच्या. या पैठणी साडीची वाटप जे आहे ते लवकरच सुरू होत आहे आपल्या चॅनलवर. आणि ही पैठणी साडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर काही छोट्या मोठ्या अटी आहेत ते तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला सुद्धा जबरदस्त पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर पैठणी साड्या नेमकं कशा आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय छान अशा पैठणी साड्या आपण आपल्या चॅनलतर्फे वाटप करत आहोत आणि 25 पैठणी साड्या वाटप करत आहोत. आता इथे पाहू शकता पुन्हा एकदा, म्हणजे आपण मकर संक्रांतीला 7 पैठणी साड्या वाटप केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा हे 25 पैठणी साड्याचं धमाकेदार गिफ्ट फक्त लाडक्या बहिणीसाठीच आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे हे गिफ्ट जर पाहिजे असेल तर तुम्हाला 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक करायचे, दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करायची, धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले, किंवा धन्यवाद सर तुमची माहिती आवडली, किंवा धन्यवाद सर तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती सांगता. अशी तुम्हाला जी वाटेल ती कमेंट तुम्ही खाली करू शकता. फक्त चांगली कमेंट करा. तुम्हाला त्यापैकी 25 महिलांना आपण लाडक्या बहिणींना पैठणी साडी जी आहे ती वाटप करणार आहोत. आणि या 25 पैठणी साड्या कधीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हे पहा, याच्याविषयीची तारीख देखील आपण लवकरच जाहीर करणार आहोत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली म्हणजे सुरुवातीलाच आपण तुम्हाला सांगितले होते की 9व्या हप्त्याची तारीख सुद्धा आलेली आहे. आणि आता 9वा हप्ता कोणाला मिळणार तर हे पहा, 9वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार आहे. आणि याची तारीख देखील मित्रांनो आलेली ती म्हणजे 15 मार्च या तारखेला तुम्हाला 9वा हप्ता मिळणार आहे. 8वा हप्ता तर आज मिळणारच, ही गोष्ट फिक्स झाली. परंतु 9वा हप्ता जर विचारत असेल कुणी तर हा 9वा हप्ता तुम्हाला 15 मार्च या तारखेला मिळून जाणार आहे किंवा खात्यात जमा होऊन जाणार आहे. तो म्हणजे किती तर एकूण 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वादा केलेला आहे बहिणींना की आम्ही 2100 रुपये देणार आणि ते देणारच आहेत, हे देखील तुम्हाला सर्वांना आपल्याला माहिती आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा. काय विषय तर लाईक केल्यानंतर आम्हाला देखील प्रेरणा मिळते की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट जे आहे ते पोहोचावी. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.